20 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन येणार आहे आणि बऱ्याच महिलांनी, बरेच सेवेकरांनी, दादांनी, ताईंनी पारायण चालू केलेले आहेत. 7 दिवसांचे पारायण, 11 दिवसांच्या सेवा, 21 दिवसाच्या सेवा, 41 दिवसाच्या सेवा आणि तसेच 108 दिवसांच्या सेवासुद्धा बऱ्याच महिलांनी चालू केलेल्या असतात. आता ह्या सेवा ज्या आपण चालू करत असतो, उपासना करत असतो, या उपासनांचं उद्यापन मात्र आपण कशा पद्धतीने करावं आणि हे उद्यापन करत असताना एक चूक जी असते ती महिला करत असतात. ही चूक आपण नक्कीच करायची नाही आणि आपण महाराजांचा जो संकेत असतो, जो दृष्टांत असतो, तो मात्र आपल्याला ओळखायचा असतो आणि ही चूक केल्याने आपल्याला आपल्या केलेल्या सेवेचं फळ जे असतं ते मिळत नाही. म्हणून या गोष्टींकडे नक्कीच लक्ष ठेवावं. कोणत्या गोष्टी आपण चुकीच्या करायच्या नाही ते सुद्धा लक्षात घेऊन सगळ्या उद्यापनाची जी पद्धत असते ती करायची असते. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, ज्या काही सेवा असतात, छोट्या मोठ्या, तोडक्या मोडक्या, ज्या काही आहेत त्या आपण आपल्या माऊलींच्या चरणी अर्पण करणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येणार आहे. प्रकट दिनाच्या दिवशी तुमच्यापासून माझ्यापर्यंत जी काही सेवा असेल ती आपण महाराजांच्या चरणी अर्पण करणार आहोत आणि ते अर्पण करण्याचं एक महत्त्वपूर्ण विधी म्हणजेच उद्यापन. आता संकल्पयुक्त सेवा असू द्या किंवा बिना संकल्पयुक्त सेवा असू द्या, त्यांचं उद्यापन सारखंच राहतं. आता गुरुचरित्र जे असेल त्याचं उद्यापन वेगळ्या पद्धतीने असतं. ते आपल्या लिंकवर, आपल्या चॅनलवरती देण्यात आलेलं आहे. पण दुसऱ्या ज्या सेवा असतात, ज्या महाराजांच्या आपण चालू केलेल्या असतात, भलेही त्या तारक मंत्राची सेवा असू द्या, जपमाळीची असू द्या, श्री स्वामीचरित्र सारामृताची असू द्या किंवा दत्तसेवांमध्ये असतात, ज्या काही असतील त्या सेवा असू द्यात, तर त्यांचं उद्यापन सारख्याच पद्धतीने जवळजवळ असतं. तर आता उद्यापन करत असताना सर्वप्रथम आपली षोडोपचार, पंचोपचार अशी महाराजांची सेवा करायची असते. आता तो व्हिडिओ दुसरा आहे. ती सगळी पूजा विधी सगळं काही झाल्यानंतर महाराजांचे आवडीचे जे पदार्थ असतात ते आपण नैवेद्यामध्ये आवर्जून बनवत असतो. आता जे पदार्थ असतात ते आवर्जून बनवण्यासाठी ते सगळेच काही बनवले तर अतिउत्तम, नाही सगळेच आपल्याला बनवता आले, जे काही तुम्हाला शक्य होईल ते पदार्थ आपल्याला उद्यापनासाठी महाराजांच्या नैवेद्यामध्ये आपल्याला बनवायचे असतात. 10:30 वाजता महाराजांची आरती असते, नैवेद्य आरती करायची. त्यानंतर आपण नैवेद्य जो बनवलेला असतो तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा असतो. त्यानंतर तुम्हाला सांगेल, उद्यापन करण्यासाठी तुम्हाला बघा, तुमच्या शेजारी मुलं असतात, मुलांना बोलवा, 9 मुलं बोलवा, 5 मुलं बोलवा, भलेही 1 मुलगा बोलवा जेवायला, पण जेवण खाऊ घालायचा प्रयत्न करायचा आहे. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला सांगेल, अन्नदान केलेलं हे महाराजांना सुद्धा आवडत असतं. या पद्धतीने तुम्ही एका मुलाला, 5 मुलांना, 9 मुलांना, जे काही असेल तुम्हाला शक्य होईल तेवढ्या मुलांना तुम्ही अन्नदान करू शकतात. त्यानंतर तुम्हाला सांगेल, हे शक्य नाही झालं तर सुवासिनी असतील त्यांना तुम्ही जेवणासाठी बोलू शकता का असे ना, 1 सुवासिनी बोलू शकतात, 5 या पद्धतीने त्यांच्या ओट्या भरू शकतात. यथाशक्ती यथाभक्ती तुमची जी इच्छा असेल त्या पद्धतीने त्यांची तुम्ही सेवा करू शकतात. ब्राह्मणांना शिदा दान करू शकतात. आता ब्राह्मण बाबा जेवायला आले तर अतिउत्तम, पण ब्राह्मण बाबा जेवायला येत नाहीत, पण तुम्ही शिदा दान, कोरडा शिदा जो असतो तो दान करू शकतात. आता कोरड्या शिदामध्ये म्हणजे काय येतं बघा, 2 व्यक्ती जेवतील म्हणजे ब्राह्मण जोडपं म्हटलं जातं. तर 2 नवरा बायको मिळून ब्राह्मण बाबांचं त्यांचं जेवण होईल, पोट भरेल एवढं जेवण आपल्याला कोरडा शिदा त्यांना द्यायचा आहे. शिऱ्यामध्ये बघा, आपण गावाकडची पद्धत जर घेतली, गावाकडची पद्धत, तर शिऱ्यामध्ये काय काय येतं बघा, गव्हाचं पीठ येत असतं, गुळाचा खडा, रवा येत असतो, तूप येत असतो, म्हणजे जे स्वयंपाकाचे पदार्थ असतात जेवण बनवायचे, मीठ येत असतं, हिरवी मिरची येत असते, कोणी लाल तिखट देतं. या पद्धतीने आपल्याला दान करायचं असतं. साखर येते, गोडाचा पदार्थ आपण बनवला तर डाळ येते. आता तुम्ही पुरणाचं जो पदार्थ बनवत असतो पुरणपोळीचा, ते दान करायचं असेल तर चना डाळ द्या. वरणाचं द्यायचं असेल तर तुम्ही तुरची डाळ द्या. या पद्धतीने तुम्ही दान करू शकतात. नाहीच तुम्हाला शिदा देता आला तर तुम्हाला सांगेल, तुम्ही कोणतं तरी धान्य जे तुम्हाला शक्य होईल ते धान्य 1.25 किलो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कोरडा शिदा दान करू शकतात. यथाशक्ती दक्षिणा त्यामध्ये द्यायची आहे. आपण 11 रुपये, 21 रुपये आणि अशा पद्धतीने ब्राह्मण बाबांना दान द्यायचं आहे. हे आपल्याला उद्यापनाच्या दिवशी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, ह्या काही सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मुलांना जेवण दिलं तुम्ही तर अतिउत्तम. हे काहीही शक्य नाही, ताई मला मुलांना जेवण शक्य नाही, महिला येत नाही आमच्या इथे, म्हणजे महिलासुद्धा जेवायला येत नाही, तर काय करू? तर बघा, आपल्या केंद्रांमध्ये तुम्ही जातात बरोबर, आपल्या घराशेजारी मठ केंद्र महाराजांचं असेल, मंदिर असेल, तिथे जा, तिथे अन्नदान स्वीकारलं जातं. तुम्ही केव्हाही जा,
दररोजच्या जीवनामध्ये जरीसुद्धा तुम्ही गेलात तरीसुद्धा तुम्ही तिथे दान करू शकतात. तुम्ही पैसे दान करू शकतात, यथाशक्ती दक्षिणा दान करा, अन्नदान करू शकतात, तांदूळ, साखर जे तुम्हाला शक्य होईल, रवा तिथे विचारायचं आपण, त्या पद्धतीने 1.25 किलो 5 किलो तुम्हाला जे शक्य होईल तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही दान करू शकतात. अन्नदान तिथे होत असतं. आता बघा, गुरुचरित्राचे पारायण पुढच्या आपल्या सप्ताहामध्ये पुढच्या महिन्यात चालणार आहे, तेव्हा दररोज भंडारा होत असतो केंद्रांमध्ये. तर आपण आत्ता केलेलं दान जे असतं ते गुरुवारी म्हणा किंवा मग पुढच्या आपल्या सप्ताहामध्ये कामात येत असतं. म्हणून या पद्धतीने तुम्ही अन्नदान तिथे होतं आणि तेव्हा आपलं अन्नदान होत असतं. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता हे सगळं काही झालं आणि बऱ्याच महिलांना तरी प्रश्न असेल की ताई, महाराजांचा मठ किंवा केंद्र नाही आहे, तर दत्त महाराजांचं असेल, कुठलं तरी मंदिर असेल तुमच्या घराजवळ, तर तिथे तुम्ही दक्षिणा यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही दक्षिणा दानपेटीत टाकून द्या तरीही चालेल. या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं इथे तुम्हाला मिळाले. आता आपलं उद्यापन राहणार आहे, त्या दिवशी आपण काय करतो बघा, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच वाटत असतं की आपण दानधर्म करत असतो, बरोबर, जे काही करतो, तर ही चूक मात्र तुम्हाला करायची नाही. आणि ती चूक म्हणजे काय, अशा 2-3 चुका आहेत ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल. बऱ्याच महिला काय करतात, आपण जेव्हा उद्यापन करतो किंवा काही गोष्टी करतो तेव्हा मोठा गाजावाजा लावून बोलत असतात की मी हे केलं, मी हे ते केलं. तर त्याला काय बोललं जातं, मी जो असतो ना, मीपणा त्याच्यातला, की मी हे दान केलं, मी या मुलांना जेवायला सांगितलं, मीपणा जो असतो ना, तो म्हणजेच काय, आपल्यातला अहमपणा असतो, अहंकार असतो, तो महाराजांना अजिबात चालत नाही. त्याचा औडुंबर देखावा माजू नका, एवढं मी अवश्य सांगेल. ते तुम्ही जी सेवा केलेली आहे ती व्यर्थ ठरत असते, महाराजांना अजिबात आवडत नाही या गोष्टी, त्यामुळे त्या करायच्या नाहीत, दाखवायच्या नाही. भलेही तुम्ही एका मुलाला जेवायला सांगितलं, त्याला खाऊ घाला आणि बस, तरीही चालेल. पण तुम्ही म्हणाल मी 9 मुलांना बोलवलं, हे जेवण खाऊ घातलं, असं पुरणाचाच केला, भलेही तुम्ही बघा घेवड्याच्या शेंगा आणि चपाती करा, थोडा मीठ म्हणजे बघा हे असतं स्वीट असतं, त्यामध्ये गोडाचा थोडा शिरा बनवा तरी चालेल, काही हरकत नाही, तरी महाराज आनंदी होत असतात. पण तुम्ही जर म्हणाला मी पूर्णाचा नैवेद्य केला आणि एवढे मुलं बोलवलं, असं आहे माझ्या घरी, तर ही पूजा आहे ही पूजा आहे, हे करणं हे मूर्खपणा आहे असं मी तरी म्हणेल. आणि हे महाराजांना कधीही, बऱ्याच लोकांना रागसुद्धा येईल माझा बोलायचा, पण हे महाराजांना चालत नाही. तुम्ही कितीही 108 पारायण करा, तुम्ही कितीही पारायण केले, कितीही काही सेवा केल्यात, पण काही उपयोग नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ही चूक करू नका. अजून तुम्हाला सांगेल बघा, आपण जेव्हा सेवा करत असतो, बऱ्याच लोकांना वाटत असतं की माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच वाटतं की मी नैवेद्य आता महाराजांना एवढा छान नैवेद्य बनवलेला आहे, उद्यापन आहे माझं, आणि कुठेतरी आपल्याला बघा मनात एक आस असते की महाराजांनी आज माझ्या हातचा घरात नैवेद्य ग्रहण करावा. बऱ्याच केंद्रांमध्ये बघा सप्ताह असतो, तेव्हा आपल्याला समजतं की महाराजांनी नैवेद्य ग्रहण केला, बरोबर. तर आपल्यालाही असं वाटतं की आपल्या घरामध्ये महाराजांनी नैवेद्य ग्रहण करावा. आपण बघा ताट ठेवतो, तिथे तासभर ताट ठेवतो किंवा 15 मिनिट 20 मिनिट कोणी आपल्या आपल्या पद्धतीने ठेवतो, त्यानंतर आपण चेक करतो की कुठे नैवेद्य ग्रहण केला आहे का महाराजांनी. तर खूप एक वेगळा आपल्याला विश्वास किंवा एक वेगळी भावना असते त्यावेळी. पण बघा तुम्हाला सांगू का, नैवेद्य आपण ठेवतो महाराजांना, तिथे महाराज येऊन नैवेद्यच ग्रहण करावा हा अट्टहास आपला नसावा. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, महाराज आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्या घरी कोणत्या रूपात येतील, आपल्याला कुठे त्या दिवशी लक्ष ठेवायचं, आपण प्रकट दिनाच्या दिवशी कुठे कोणत्या रूपात भेटतील ते आपल्याला सांगता येत नाही. महाराज आपली परीक्षा बघत असतात, याचं मन किती पवित्र, हा किती मनाने चांगला, याचे विचार किती चांगले हे बघत असतात. म्हणून तुम्हाला सांगेल, त्या दिवशी तुमच्या घरी कुणीही आलं, कुणीही येऊ द्या, तुमच्या घरी लहान मुलं असू द्या, वयस्कर असू द्या, तरुण असू द्या, कुणीही तुमच्या घरी येऊ द्या, तर तुम्हाला सांगेल अन्न पाण्याचं कुणालाही जाऊ देऊ नका. निदान पाणी तरी द्या, निदान थोडं खायला जे असेल तुमच्या घरात बनवलेलं थोडं का असेल ना ते आपण द्या. तर या पद्धतीने तुम्ही त्यांना उपाशी पाठवू नका, किंवा पाणी तरी निदान द्या असं मी तुम्हाला सांगेल. किंवा प्रसाद तुम्ही बनवलेला असेल तर प्रसाद थोडा हातावर त्यांच्या द्या, प्रसाद म्हणून ग्रहण करा. या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. तर नक्कीच त्यांना उपाशी नका ठेवू, कारण महाराज कोणत्या रूपात येतील असं नाही की महाराज ताट जो केलेला असतो आपण ताटामध्ये जेवायला बसतील असं नाही. महाराज दुसऱ्या रूपात येऊन आपली परीक्षा बघत असतील, हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून ही चूक करू नका. आणि हा बघा बऱ्याच लोकांना अनुभव येत असतो, प्रत्येकाच्या गाईच्या रूपात येतात, कोणी भिकाऱ्याच्या रूपात, कोणी मागायला येत असतात, गरीब लोक येत असतात. तर अशा लोकांना म्हणजे आल्यानंतर त्यांना अन्न
पाणी विचारा नक्की, असं मी तुम्हाला सांगेल. आणि तुम्हाला रस्त्यात कुठेतरी गरीब व्यक्ती भेटतील, ते मदत मागू शकतात. अशा गोष्टी घडत असतील तर नक्कीच समजा की आपण महाराजांनी या व्यक्तीला पाठवलेले आहे आणि तशा पद्धतीने आपण मदत करायची आहे. बऱ्याच मुलं असतात बघा आपल्या घराजवळ, जर गरीब मुलं असतील तर त्यांना वह्या पुस्तकं तुम्ही दान करू शकता. ते सुद्धा खूप सुंदर दान आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून त्या मुलांना तुम्ही दान स्वरूपात आपल्या परीने जेवढं होईल तेवढं पेन, वह्या ह्या सुद्धा तुम्ही दान करू शकता उद्यापनाच्या दिवशी, त्यात काही शंका नाही. तर या पद्धतीने तुम्ही बघा, आपल्या घरात जेव्हा एखादी व्यक्ती येतं, माझा स्वतःचा अनुभव सांगते मागच्या गुरुवारचा. जेवणं वगैरे माझ्या सासऱ्यांना मी जेवण दिलं, त्यानंतर महाराजांना नैवेद्य ठेवायचं राहून गेला आणि गुरुवार होता. तर साहजिक म्हटलं, महाराज तुम्हाला मी आज बऱ्याच दिवसापासून शिरा बनवलेला नाही आहे गोडाचा, आणि म्हटलं शिरा बनवते. माझ्या सासऱ्यांना शुगर आहे, त्यामुळे त्यांना गोड पदार्थ चालत नाही. त्यांना जेवण दिलं गेलं माझ्याकडून आणि मी नंतर शिरा करायला घेतला. शिरा पटापट मी बनवला, महाराजांना नैवेद्य ठेवलाही नाही, मी बनवत होती. आणि महाराजांना नैवेद्य ठेवणार तोपर्यंत माझे नणंद आणि नणंदचे मिस्टर, म्हणजे जवळपास राहतात चुलत जे आहेत, ते आले आमच्या घरी. आणि ते आल्यानंतर मला एवढा आनंद की आज गुरुवार, महाराजांचा नैवेद्य मी कधीही नाही, पण महाराजांना आज बघा स्वतःहून मी बोलली की आज नैवेद्य तुम्हाला ठेवला गेला नाही, आज तुमच्यासाठी शिरा बनवत आहे. जेव्हा मी महाराजांनी माझ्याकडून सेवा करून घेतली, ती महाराजांना नैवेद्य ठेवला आणि महाराजांनी त्यांच्या रूपात माझ्याकडून नैवेद्य ग्रहण केला, अशी माझी म्हणजे मनातली भावना ठेवली. तर हा जो माझा अनुभव छोटासा होता अगदी, पण तुम्हाला सांगेल तो आनंद गगनात मावेनासा होता. आपल्या घरी येऊन आणि अशा गोष्टी जेव्हा आपण स्वतः महाराजांना बोलतो आणि महाराज आपल्याकडून कोणत्या रूपात ग्रहण करतील हे आपल्याला माहिती नाही. तर त्यांना थोडा का असेना, ते जेवण करून आले होते तरीसुद्धा थोडा का असेना नैवेद्य म्हणजे तो प्रसाद मी त्यांना दिला आणि त्यांनी ग्रहण केला. तर त्या रूपात येऊन आपण बघायचं आहे की आपण कोणाला, माणसांमध्ये देव शोधायचा आहे. महाराजांचं काय म्हणणं असतं की माणसांमध्ये देव, माझ्यामध्ये सुद्धा देव आहे, तुमच्यामध्ये पण देव आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये देव शोधायचा प्रयत्न आपण करायचा. त्या रूपात महाराज येऊन महाराजांनी माझी सेवा त्या दिवशी स्वीकारली, माझ्याकडून करून घेतलं त्या दिवशी. म्हणून मला खूप आनंद झाला. आणि म्हणून सांगेल की अशा छोट्या गोष्टी ज्या असतात ना, त्यामध्ये महाराज आपल्याला संकेत, दृष्टांत देतात आणि नक्कीच महाराज आपल्या हाकेला धावून येत असतात आणि नैवेद्य ग्रहण करत असतात. म्हणून या चुका करू नका. कोणी उपाशी पोटी असो किंवा नसो, निदान पाणी तरी, घोटभर पाणी तरी द्या, असं मी तुम्हाला सांगेल. चॉकलेट द्या, काहीतरी आपल्या घरामधून द्यायला विसरू नका. आणि कोणत्या रूपात भेटतील ते सांगता येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात प्रकट दिनाच्या दिवशी. अशा पद्धतीने या चुका टाळा आणि प्रामाणिकपणे आपलं उद्यापन करायचा आपण प्रयत्न करायचा आहे महाराजांच्या चरणी. तेव्हाच आपली सेवा रुजू होत असते. आपण भलेही कितीही दिवसाची कितीही प्रयत्न करून करा, पण आपण जेव्हा उद्यापन व्यवस्थित पद्धतीने करतो, ते परीक्षा घेतात, त्या परीक्षेला पास होत असतो, तेव्हा ती सेवा आपली स्वीकारत असतात. ठीक आहे, चला मग सांगितलेली सेवा ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.